मला हलक्यात घेऊ नका, आता सत्ता परिवर्तन होणार आहे असं जरांगे सरकारला का म्हणाले आणि त्यांची खुर्ची हिसकून घेण्याचं धमकी संभाजी जरांगे यांनी सरकारला का दिली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं गणित जगा फेल केलं त्याच्याबद्दल आणि 20 तारखेनंतर चित्र मात्र वेगळं दिसेल, या सर्व प्रश्नांचे उत्तरं जाणून घेण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। पाटील यांनी परवाच जे काय पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन सरकारला थेट इशारा दिला, सत्ताधाऱ्यांना गोरगरिबांच्या मुलाला न्याय द्यायचा नाही असं ठरवले असेल तर त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांनीही ठरविलेले आहे की त्यांना खुर्ची द्यायची नाही। 20 तारखेनंतर चित्र मात्र बदललेलं दिसेल। देवेंद्र फडणवीस यांचे गणित फेल होणार आहे, मला हलक्यात घेऊ नका। मी जर एकदा राजकारणात घुसलो तर परिणामाची चिंता करीत नाही। शेतकऱ्यापासून तर 12 बलुतेदारांचे, ओबीसींचे, शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांचे, मराठ्यांच्या राज्य आणल्याशिवाय मागे सरकणार नाही असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज दादा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे। बोलताना मनोज जरांगे पाटील हेही म्हणाले की आमची काही अशी ठोस भूमिकाच नाही की आम्ही राजकारणात उतरणार आहोत। आमची प्रामाणिक भूमिका आहे, जर आमच्या मराठा आरक्षण दिलं तर आम्ही इथूनही माघार घ्यायला तयार आहेत। निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा आम्ही तुमच्या संग लढवायचं नाही। पुन्हा जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर ताकदीने आम्ही तुमचे जे काही उमेदवार आहे ते उमेदवार लढवून देऊ। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील म्हणाले की राजकारणात जायचे नाही। मी पुन्हा सांगत आहोत, तुमचे 2-4 जण म्हणत आहेत की राजकीय भाषा बोलत आहे। तुम्ही आरक्षण देणार नसाल तर मी राजकीय भाषा बोलू, नाही तर कुठली भाषा बोलू असे देखील पाटील मीडियावर बोलले। मी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण द्या, मी माझी राजकीय भाषा जे काय आहे ती भाषा बंद करतो, पण तुम्ही आरक्षण देणार नसाल तर मीही कोणती भाषा बोलू, कोणतीच भाषा सोडून देणार नाही। उलट तुम्हाला राजकारणाच्या माध्यमातून नवीन विषयामध्ये तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि तुमचा भ्रमण टाकण्यासाठी मी सतत राजकारणाची भाषा बोलत जाणार आहे। माजी खासदार युवराज संभाजीराजे हे अंतरवली सरडीला जरांगे पाटलांच्या भेटीला जात आहे आणि जवळपास 3 तास चर्चा करत आहे, ते आपण पाहूच। पण त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओची माहिती पाहण्यासाठी शॉर्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र। छत्रपती संभाजी महाराज आणि जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा झाली यावर आपण एक नजर टाकू। बघा, संभाजीराजे सोलापूर जिल्ह्यातील मोसे इथे आयोजित एक कार्यक्रम केला होता त्यांच्या स्वराज्य पक्षाचा दुसरा वर्धापन दिवसाने। तिथून ते डायरेक्ट अंतरवली सरहद्दीकडे रवाना होत आहे आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे बाबासाहेब आंबेडकर यांचे राजरत्न हेही उपस्थित होते। मनोज पाटील जरांगे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात काय चर्चा झाली ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलेला आहे की राजरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जरांगे सोबत घेऊन येऊन संभाजीराजे तिसरी आघाडी स्थापन करण्याचं असल्याची चर्चा सध्या चालू आहे। मनोज जरांगे म्हणाले की निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरणार आहोत, त्यासाठी चर्चा सुरू आहे। सर्व समीकरण जुळली तर सत्ता परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही। आम्ही निवडणूक लढवणार आहे का नाही हे मेन निर्णय 29 ऑगस्टला रोजी सांगण्यात येईल असा आहे।